साहेबांची सभा झाली ग्वागरमध्ये. तर त्यांनी असं सांगितलं आता भाकरी परतवायची वेळ आली. भाकरी आधी करपले तरी ही भाकरी आता परतवा आणि ही जनतेने ठरवली. त्याबद्दल खरं बोलले मुख्यमंत्री, काही चुकीचं नाही बोलले. त्यांचं सरकार म्हणजे भाकरी आणि ती करपलेलंच आहे सरकार. त्यामुळं त्यांनी एक प्रकारे सांगितलं की हे सरकार म्हणजे स्वतःचं सरकार बदला, त्याला परतवा, आणि असंच त्यांनी सांगितलं. आणि जनतेने ती तयारी केलेलीच आहे की यांचं सरकार कुठल्याही परिस्थितीत बदलायचं. हे करपलेलंच सरकार आहे, हे भ्रष्टाचारी सरकार आहे, हे चोरी करून झालेलं सरकार आहे, हे नियमबाह्य सरकार आहे, हे घटनाविरोधी सरकार आहे, हे घटनाबाह्य सरकार आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचं सरकार बदला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी तुमचं नाव न घेताना एक असा आरोप केलाय की आंबा आडीतला नासका आहे, त्याला आंबा जास्त आडीत ठेवायचा नाही, तो बाहेर फेकून द्यायचा. म्हणजे तुम्हाला विधानसभेतून इथून बाहेर फेकून द्यायचं असं नाही. ते विनय नातूंबद्दल बोलले. प्रत्येक निवडणुकीमध्ये विनय नातू हे नासक्या आंब्यासारखेच आडी खराब करत असतात. 2009 साली शिवसेनेची आडी त्यांनी खराब केली, गेल्या वेळेला बेटकरांची आडी त्यांनी खराब केली, आता त्यांनी राजेश बेंडलांची आडी खराब करायची ठरवलेली आहे. त्यामुळं एकनाथराव शिंदे हे माझे मित्र आहेत, ते माझ्याबद्दल नक्की बोलणार नाहीत. ते विनय नातूंबद्दल बोलले की हा नासका आंबा आहे. तुम्हाला काम करणारा आमदार पाहिजे की मिमिक्री करणारा ऍक्टर पाहिजे? दोन्ही करणारा पाहिजे. मिमिक्री करायला अक्कल लागते आणि काम करणारा तो फक्त मीच आहे. नातूना काय अक्कल आहे? काहीच अक्कल नाही. त्यामुळे जे बोलले एकनाथ शिंदे ते माझ्याबद्दल चांगलं बोलले. फक्त मुख्यमंत्र्यांची भाषा थोडी वरच्या स्तराची असल्यामुळं लोकांना असं वाटत असेल की ते माझ्या विरोधात बोलले, पण ते माझ्या विरोधात बोलले नाही. त्यांनी हेही मान्य केलं की काम करणारा आमदार भास्कर जाधवच आहे, मिमिक्री करणारा आमदार भास्कर जाधवच आहे. बेंडला ह्यातलं काहीच जमत नाही, त्यांना माहिती आहे. तुम्हाला जो सज्जन असेल आमदार तुमच्या डोक्यात तरी दुर्जनाचे काटे हाणायचे. माझ्या नातूंबद्दल बोलले ते. नातू हा दुर्जन माणूस आहे. त्यांनी नातूंच्या क्लिप बघितलेल्या आहेत, त्यामुळे ते नातूंबद्दल बोलले की हा नातू समाजामध्ये फूट पाडतोय, समाजामध्ये भांडणं लावतोय, मराठा विरुद्ध कुणबी अशा पद्धतीचा लढा लावून आपला राजकीय स्वार्थ करायला बघतोय. आणि म्हणून त्या नातूंच्या कपाळी भले तर सोडून देऊ काशेची लंगोटी, संत तुकारामांनी म्हटलंय, नाहीतर नाताळाच्या माता हाणू काठी. आणि म्हणून ते जे विनय नातू आहेत त्यांनी परवा नाटकं केली, त्यांच्या कपाळात काठी हाणायला सांगितली त्यांनी. पालकमंत्र्यांनी सांगितलं की ही विजयाची सभा आहे आणि 23 तारखेला आमचा विजय होईल आणि पुढच्या डिसेंबरच्या 23 तारखेला महायुतीचं सरकार येईल. हे बोलत असताना पालकमंत्री अगोदर मोबाईल मध्ये बघत होते, बरोबर. याचा अर्थ आता वेळणेश्वरच्या सभेचा कुणीतरी त्यांना फोटो पाठवले पालकमंत्र्यांना की ही वेळणेश्वरची भास्कररावांची एका गटाची सभा बघा, काय तुम्ही काय घेताय 2-3 तालुक्याची सभा. त्यामुळं ही विजयाची म्हणजे त्या मोबाईल मधले फोटो म्हणजे ही विजयाची सभा माझी, असं पालकमंत्र्यांना म्हणायचं. आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले लाडक्या, तेव्हा ह्यांच्या पोटचं उठला. आता आम्ही 2100 रुपये केलेत. मग ह्यांनी 3000 रुपये जे केलेत ना, जेव्हा आम्ही 1500 दिले तेव्हा आमची चौकशी झाली की ह्यांनी पैसे कुठून आणले. मग आता ह्यांनी जे 3000 रुपये कबूल केले ते हे कुठून आकाशावर का पैसे पाडणार आहे? असं नाही. आमचं म्हणणं तुम्ही 50 खोके नेलेत ना, त्यातले लोकांना पैसे द्या. ते पैसे दिलेत नाही, ते हडप केलेत आणि परत वरती सरकारच्या तिजोरीवर कसला डल्ला मारताय. म्हणून आम्ही बोललो, सरकारी तिजोरीतून पैसे दिल्याबद्दल आम्ही बोललो नाही, 50 खोक्यांबद्दल बोललो. आणि विजयाची सभा बघायची असेल तर उद्या जरूर तळीवर तुम्ही पण पत्रकारांनी या. विजयाची सभा काय ती उद्या दिसेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.